डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असेन मी नसेन मी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या 2-3 रांगात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे। राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मिडोज येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत। नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या 4 दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या 5 रांगांची तिकीट विक्री सुरू होते, तर मागील रांगांमधील तिकीट फोन बुकिंग आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जातात। त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 1 मे रोजी होणाऱ्या असेन मी नसेन मी या नाटकाची तिकीटं काढण्यासाठी 5 पाकाडीतून काही नाट्यरसिक पुढील रांगेचे तिकीट मिळवण्यासाठी सकाळी 7:30 नंतर पोहोचले। सकाळी 8:30 वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर 1ली ते 4थी पर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणचे तिकीट बुक झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं। दोन्ही नाटकाच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होत होती। त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यावर एका लग्नाची पुढची गोष्टची तिकीट दामले यांनी गेस्टसाठी ठेवली असल्याचं सांगण्यात आलं। तर असेन मी नसेन मी या प्रयोगाची पहिल्या 2-3 रांगातील तिकीट फोन बुकिंगवर बुक झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं। प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून 6व्या रांगेतील तिकीट बुक केली जात असल्याचं समजतं। या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली। महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे। कामातून विरंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे। या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदन दिलं जाईल असं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितलं। घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती महापालिकेनं व्यक्त केली असून त्या संदर्भात पत्रव्यवहार करून MMRDAला धोक्याची जाणीव करून दिली आहे। पावसाळ्यात महापालिकेच्या रस्त्यांऐवजी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, परंतु त्याचं खापर हे महापालिकेवर फोडलं जातं। त्यातही महापालिकेकडूनच त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातल्याचं चित्र ठाण्यात दरवर्षी पाहायला मिळत असतं। त्यामुळे ठाणे महापालिकेनं आता MMRDA आणि मेट्रोला पत्र धाडलं असून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं करून घ्यावीत, तसंच इतर उपाययोजना करावीत अशी मागणी केली आहे। त्यातही घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उत्तर प्रदेशातील अयोध्येत कपड्याचं दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी या दुकानाच्या मागच्या खोलीत MDचं उत्पादन करून ठाण्यात वितरित करत असल्याचा पर्दाफाश झालाय।
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं 67.20 लाखाच्या 336 ग्रॅम MD सह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशोर श्यामकिशन शर्मा यांना दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करत मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनुस हासमी याच्यासह बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकून UP पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल, साहित्य आणि 1 किलो 148 ग्रॅम MD असा 2,30,49,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. MD, चरस, गांजा, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अंमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं. ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्कर यांच्यासोबत विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकानं धडक कारवाई सुरू केली. अवघ्या 336 ग्रॅम MD सह मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं MD बनवणाऱ्या UPतील कारखान्याची माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं UPत जाऊन धडक कारवाई करत MD कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह MD बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले. या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता MD बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठे असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून MD किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत. महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आले. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणले. यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92 गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावलंय. या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलंय. माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनमधून 100 दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता 16 एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे QC आहे त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे. तर यामध्ये जवळपास 10 मुद्द्यांबाबत आणि त्यामधील 37 बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता. या सर्वच मुद्द्यांमध्ये 100 मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील, वेबसाईट असेल, कार्यालयातील स्वच्छता असेल, त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल, या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांना AI प्रशिक्षण देण्यात आलं, ग्रीव्हन्स रिट्रेसल करण्यात आलं, सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला
एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले। यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे।